नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। भाजपने सांगावं आणि काँग्रेसने ऐकावं असं होणार नाही, सतेज पाटील यांचा इशारा। लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेंवर मकोका कारवाईची मागणी। महाराष्ट्रात भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आणि शिक्षण मंत्र्यांच्या दारात पोषण आहार महिलांचं भीक मागो आंदोलन। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। बारामती संदर्भातील निर्णय हा प्रदेश पातळीवरील विषय असून त्यावर चर्चा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमच्या प्रदेशाध्यक्षांनी याबाबत आधीच भूमिका मांडली आहे। भाजपने कुठे कुठे उमेदवार उभे केलेत याची आम्हाला माहिती आहे, मात्र भाजपने सांगावं आणि काँग्रेसने ऐकावं असं काही होणार नाही, असा ठाम इशारा सतेज पाटील यांनी दिलाय। पाहूयात। प्रदेशाध्यक्ष आमचे बोललेले आहेत। पूर्वी पोटनिवडणुका झाल्या त्यावेळी भाजपने उमेदवार उभे केले, हे सगळे महाराष्ट्रात बघितले। त्यामुळे भाजपनं मध्यस्थी करावी आणि काँग्रेसनं निर्णय घ्यावा असं मला वाटतं। यातलं काही पहिला स्टेटमेंट केलं प्रदेश काँग्रेस याच्यामध्ये बोलणं आहे, कारण की तुम्ही बावनकुळे बोललेत आहे मला काही माहिती नाही, आणि उगाच त्याच्यावर बोलणं संयुक्त कॉन्ट्रडिक्शन नाही। जेवढी काँग्रेस ही नॅशनल पार्टी एखादा निर्णय एआयसीसी घेते त्यावेळी एमपीसीसीला विश्वासात घेऊनच घेते। राज्यसभेची जागा देताना सुद्धा हर्षवर्धन सत्पाल साहेबांची चर्चा होऊन आम्हाला मंत्र्यांची चर्चा अशी जागा शोधायचा निर्णय त्यावेळी घेतला। त्यामुळे कुठे एआयसीसी आणि एमपीसीसी मध्ये दुरावा आहे किंवा वेगळा आहे असं काही नाही। शेवटी दोन्ही एकत्रितपणेच हा निर्णय घेतात आणि म्हणून जे काही निर्णय होतात ते एकत्रितपणे एकामेकाला विचारतात। यानंतर बीड मध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे आणि बाळू आवरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। पुतळा उभारणीच्या नावाखाली दहशत निर्माण करण्याचा कट रचल्याचा दावा करत या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच बेकायदेशीर पद्धतीने पुतळे उभारून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला असल्याचं ते म्हणालेत। यावेळी हाके यांनी मनोज जरांगेंना मीडिया समोर चर्चेसाठी खुलं आव्हान देत त्यांना समोर येण्याचा इशारा दिलाय। त्यांच्यावरती मोक्यासारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या मनोज जरांगेंना सहआरोपी करा। ते जे पुतळे बसवलेले आहेत त्या पुतळ्याच्या खाली एका बाजूला मनोज जरांगे आरक्षण योद्धा, परत सांगतो, आणि एका बाजूला बाळू आवारे स्मारक योद्धा। काय चाललंय? अरे इथं यशवंतराव चव्हाण आहेत, काय आहे त्यांची संहिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबाबत? हे एकदा महाराष्ट्रातल्या, अरे काय, आणि त्याला वाईट या गोष्टीचे आहे, महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी या कृतीला पाठिंबा दिलाय। त्या बाळू आवारेला पैसे दिलेत, हे मी, अरे प्रकाश सोळंकीने 2 लाख रुपये दिलेत। आजच आम्ही सोशल मीडियावरची पोस्ट बघितली। आणि नारायणराव कुचे 10 का 20 पुतळ्यांसाठी स्पॉन्सरशिप केली, पण त्या लोकप्रतिनिधीला एवढं वाटलं नाही हा पुतळा किती टन वजनाचा आहे, त्याच्यात धातू कुठला वापरलाय, शिल्पकार कोण आहेत, कुठे बसवला जाणार आहे, परवानगी आहे का, लोकप्रतिनिधी त्यांना अक्कल नाही। अशा बेकायदा कृत्याला तुम्ही समर्थन देता। हे मुख्यमंत्री महोदयांनी यात खरं याचं इन्व्हेस्टिगेशन लावलं पाहिजे। जरांगेला सहआरोपी केलं पाहिजे। एकट्या बाळू आवारेला नुसतं टाकून चालणार नाही। मनोज जरांगेंना सुद्धा एकदा तुम्ही आरक्षणाच्या नावाखाली या महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण केली आणि आता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडवून बहुजनांच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तुम्ही वेठीस धरताय. कोयना डौलत डोंगरी महोत्सवात एक हृदयस्पर्शीय प्रसंग पाहायला मिळालाय. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महोत्सवात आलेल्या प्रत्येक घटकाची काळजी घेत असताना मुलांनी काही खाल्लं आहे का असा साधा पण मायेचा प्रश्न विचारलाय. तर त्यांनी स्वतः पुढाकार घेत तब्बल 10,000 रुपये खाऊसाठी दिलेत. त्यानंतर 100हून अधिक मुलांना खाद्य जत्रेत जाऊन त्यांच्या आवडीचे पदार्थ घेण्यासाठी प्रोत्साहित केलंय. तर या कृतीतून देसाई यांची संवेदनशीलता आणि पालकत्वाची भावना दिसून येते. तर महोत्सवात राजकारणापेक्षा माणुसकीचा संदेश देणारा हा क्षण ठरलाय. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या मालेगावात पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी अनोखं आंदोलन केलंय. आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. तर यावेळी महिलांनी भीक मागो आंदोलन करत निषेध नोंदवलाय. आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम शिक्षण विभागाला मनी ऑर्डरद्वारे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर या आंदोलनाचं नेतृत्व संस्थापक अध्यक्षा संगीता सोनावणे आणि आयटकचे हिम्मत गवई यांनी केलंय. म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की जेव्हा मालेगावमध्ये आम्ही महिला जमा झालो त्यावेळेस आम्हाला 4-5 लोक आणि 5-6 महिला आल्या. त्यांच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड होतं आणि ते बोलले की साहेबांनी GR काढला 1 तारखेला GR मंजूर होणार आहे. आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं जर आज तुम्ही हा मोर्चा साहेबांच्या विरोधात काढला तर साहेब तुमच्यावर फुली मारून देणार आहे. तर ही कोणती फुली मारून देणार आहे आमच्यावर साहेब? आम्ही काय चूक केली? आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी मोर्चा काढलाय आणि साहेब म्हणे की साहेब तुमच्या कामावर फुली मारून देणार आहे. पण मला नाही वाटत की ते एक समजदार आणि हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडे मोठं पद आहे आणि हे असताना त्यांच्या लोकांनी आम्हाला दमदाटी दिली, आमचा मोर्चा हाणून पाडण्यात हे केलं आणि साहेबांचं असं झालं. आणि आता याच्यानंतर नांदगाव तालुक्यामधल्या कोणत्याही शाळेवरून एक जरी महिला कमी झाली तर याला सर्वस्वी जबाबदार हे माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे हेच असतील. आम्हाला वाईट वाटतंय की महिलांना पाठवून आणि पुरुषांना पाठवून आमचा त्यांनी मोर्चा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात खेदाची गोष्ट आहे. आम्ही हा मोर्चा साहेब आमच्यासाठी नाही काढलाय. आम्ही हा मोर्चा 80 रुपये रोजाने आम्ही काम करतो. आम्हाला जेव्हा भासतं नांदगाव तालुक्यामध्ये जेव्हा कुकर फुटला तर तुमच्या शिक्षण विभागाचे मंत्री असताना तुमच्या विभागाकडून एक माणूस आमच्याकडे आलं नाही, आमची विचारपूस केली नाही. फक्त आज दम द्यायला तुमचे लोक आम्हाला आले. तर या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय की आमच्या महिलांचा आज त्यांनी मोर्चा हाणून पाडला. पण आम्ही इथून न्याय आणि पूर्ण हे घेतल्याशिवाय इथून हलणार नाही. इन्कलाब जिंदाबाद. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पुण्यात आयोजित शहर व जिल्हा कार्यकर्ता संमेलनात महत्त्वपूर्ण घोषणा केल्यात. काल मुंबईत अशाच प्रकारचं संमेलन पार पडलं. तर आता पुढील 3 ते 4 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रभर सक्रिय कार्यकर्त्यांची संमेलनं घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाहूया. आज पुण्यामध्ये पुणे शहर संमेलन आयोजित केलं गेलं होतं. असं संमेलन हे मुंबईमध्ये हे आयोजित केलं गेलं होतं. त्यामुळे येणाऱ्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची सक्रिय त्या कार्यकर्त्यांचे संमेलन आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपणही सर्वांनी त्या संमेलनामध्ये सहभागी व्हावं आणि संमेलनामध्ये असणारी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची असणारी भूमिका आहे. पक्ष आणि पक्षाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काय करावं या संदर्भातली आपण सर्वांनी ऐकावी आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करावा. हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध गंभीर आरोप करत पोलीस आणि प्रशासनावर टीका केली आहे. सायली सुर्वे प्रकरणात अद्याप मुख्य आरोपींवर कठोर कारवाई झालेली नाहीये. तर आरोपी अतिफ तासे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याने कोट्यावधींची संपत्ती जमा केली असल्याचा आरोप यावेळी एकबोटेंनी केलाय. पाहूया. ही एक सायली सुर्वे एक फक्त व्यक्ती नाहीये, तर अशा असंख्य माता भगिनी आहेत की ज्या लव जिहादमध्ये फसलेले आहेत आणि त्या मुसलमानांच्या घरामध्ये नरकवास भोगतायत. सगळ्यांना घर वापसीची इच्छा आहे,
परंतु त्याला जे अतिशय चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे, ते वातावरण त्यांना लाभत नाही आहे. म्हणून त्या सगळ्या आमच्या माता भगिनी हाल अपेष्टा सहन करत आहेत. त्यांना सगळ्यांना न्यायपूर्ण जीवन जगण्याची संधी दिली पाहिजे आणि तसं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने योग्य ते काम केलं पाहिजे. कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कसायला दिलेल्या जमिनीच्या विक्रीचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. करवीर तालुक्यातील गिरगाव येथे काही भूमाफियांनी ही जमीन परस्पर विक्रीसाठी काढल्याचा आरोप यावेळी अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात आलाय, तर फलक लावण्यात आले होते. मात्र ही बाब लक्षात येताच स्थानिक शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी हा फलक काढून टाकत जोरदार विरोध दर्शवलाय. ही जमीन कसायला दिली आहे, विकायला नाही अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी थेट जमिनीच्या विक्रीचा डाव उलटून लावलाय. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. 1956 पासून आम्ही जमीन कसत आहे, आमच्याकडे कब्जा वहिवाट आहे. इथून पुढे कुणीही आलं तरी आम्ही आमची जमीन सोडणार नाही आणि या जमिनीचा कर फाळा आतापर्यंत आमची पिढी सगळी महाराजांनी घालत आलेली आहे. महाराजांनी आम्हाला निम्मी जमीन आमच्या ताब्यात दिलेली आहे, निम्मी जमीन आपल्याला ट्रस्टी केलेली आहे. तरी इथून पुढे कुणीही इथं आलं तर आम्ही इथं येऊ देणार नाही किंवा जमिनीत पाय टाकू देणार नाही. आम्ही कसून खाणार आहे. जालन्यात नाल्यावरील अतिक्रमण हटाव मोहिमेला मनपाच्या पथकाने सुरुवात केली आहे. सांडपाणी आणि पावसाचं पाणी ज्या ठिकाणी साचलेलं आहे त्या ठिकाणांवरील नाल्यांवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश जालना महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला मनपा प्रशासनाने दिलेत. नाल्यावरील अतिक्रमण हटवून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिली आहे. पाहूयात. दिनांक 6/4/2026 रोजी जनरल बॉडी मीटिंग झाल्याप्रमाणे ठरावामध्ये जे ठराव पास केला त्या ठरावाच्या अनुसार जिथे सांडपाणी किंवा पावसाचं पाणी जिथे रुकलेलं आहे तिथलचं अतिक्रमण काढण्याला मला आदेश दिलेले आहेत. त्या आदेशान्वये माझ्या वरिष्ठांनी जे आदेश दिले त्या आदेशान्वये आम्ही हे नाल्यावरचे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आज रोजी काढण्याची सुरुवात करीत आहोत. हे संपूर्ण जालना महानगरपालिकेच्या एरियामध्ये जिथं कुठे नाल्यावर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आम्ही रीतसर काढून घेणार आहोत आणि सांडपाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. पावसाच्या पूर्वीच ते काम आम्हाला जे आदेश दिलेले त्या आदेशाचं आम्ही पालन करीत आहोत. हाँ, ये अतिक्रमण कल जो मीटिंग में हुआ, ये जो नालियों के ऊपर अतिक्रमण है जिससे अपने को नाली निकालने में जो तकलीफ होती है, तो वो अगर अतिक्रमण निकाल के नाली सही ढंग से साफ होंगी तो नाली का जो प्रॉब्लम है वो सॉल्व होंगे. इसलिए आज से हम जो है मुहिम शुरू करें और उसमें हमको पब्लिक का पूरा साथ होना और पब्लिक ने सपोर्ट करना, तो अपना जालना शहर की तरक्की होंगी. लानी के लाइन से भी, बीमारियों के लाइन से भी और स्वच्छता की लाइन से भी. जब तक पब्लिक अगर साथ देती नहीं तो हमारा शहर स्वच्छ भी नहीं होता. इसलिए हम एक कोशिश कर रहे और हम प्रयत्न भी कर रहे हैं और हमेशा हम साथ देंगे. हमारे को पब्लिक ने भी साथ देना, ये हम उनसे एक निवेदन करते हैं. अमरावती शहर पोलिसांनी राजस्थानमध्ये धाडसी कारवाई करत MD ड्रग्ज रॅकेटचा एक मोठा पर्दाफाश केलाय. अमरावतीत जप्त करण्यात आलेला 2 किलो 80 ग्राम MD ड्रग्जच्या तपासादरम्यान या रॅकेटची सूत्र राजस्थानपर्यंत पोहोचली होती. तर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महिनाभर गुप्त तपास करत प्रतापगड जिल्ह्यात हा सापळा रचला. आतापर्यंत 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून 5 आरोपी मात्र फरार आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये आपण 8 मार्च रोजी नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक मोठी कारवाई MD ड्रग्ज संदर्भात केली होती. त्या कारवाईमध्ये आपण 2 किलो 79 ग्राम ड्रग्ज हे शेख फहीम आणि शेख आयान या 2 व्यक्तीकडनं आपण जप्त केलं होतं. त्या एवढी मोठी कारवाई अमरावती शहर आयुक्तालय हद्दीमध्ये प्रथमच झाली होती. त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त यांनी या गुन्ह्याच्या फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस शोधण्यासाठी आम्हाला तसे आदेश दिले होते. तेव्हापासून 8 मार्चपासून आज दिनांक 7 एप्रिलपर्यंत आम्ही या तपासामध्ये गुन्हे शाखेचे संपूर्ण अधिकारी, संपूर्ण कर्मचारी हे दिवसरात्र काम करत आहेत. आणि याच्यामध्ये फॉरवर्ड लिंकमध्ये आम्ही जवळपास 8 आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामधले 3 आरोपी अटक केलेले आहेत आणि फॉरवर्ड लिंकमध्ये जे आरोपी अटक झालेले आहेत त्यांच्याकडूनही आम्ही समोर अनुक्रमे 65 ग्राम आणि 81 ग्राम MD ड्रग्ज जप्त केला आहे. आणि बॅकवर्ड लिंकमध्ये पाहता या आरोपीकडनं आम्हाला एक मुंबईचा आरोपी अजीम शेख याची माहिती मिळाली होती
तर त्याचा मुंबईमध्ये जाऊन शोध घेऊन त्याला त्याच्या MD ड्रग्स सहित आम्ही या ठिकाणी अटक केलं होतं आणि त्याच्याकडं परत तपास करता बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आम्हाला परराज्यातली एक लिंक मिळाली होती. राजस्थान राज्यामधून हे ड्रग्ज येत असल्याची एक माहिती आम्हाला त्या अजिमच्या तपासादरम्यान खुलासा झाली होती आणि अजिमच्या तपासादरम्यान खुलासा झाल्यानंतर आम्ही मागील 15 दिवसापूर्वी राजस्थान येथे जाऊन आलो, परंतु पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं. त्यानंतर आम्ही परत त्याची पूर्ण माहिती, थोडं तांत्रिक माहिती त्याची हस्तगत करून राजस्थानला जवळपास 4 अधिकारी आणि आमचे 16 कर्मचारी असे सुमारे मागील 8 दिवसापासून आम्ही या तपासावर काम करत होतो आणि ज्या ठिकाणाहून ही ड्रग्ज मॅन्युफॅक्चर होते ते शोधण्याचं आव्हान आमच्या पुढे होतं आणि दरम्यान मुदतीत मांगीलाल गणपतसिंग सिंगावत हा जो अजिमच्या तपासामध्ये नाव निष्पन्न झालं होतं त्याला आम्ही जयपूर, नागौर या राजस्थानच्या जिल्ह्यात शोधलं होतं, परंतु तोही हाती लागत नव्हता. त्यानंतर मांगीलाल आणि जो एक त्या फॅक्टरीचा मालक जो आहे विष्णू मोहनलाल गायरी, राहणार मोहोडा, तालुका अर्नोड, जिल्हा प्रतापगड, हे दोघंही जण एका ठिकाणी असल्याबाबतची माहिती आम्हाला मिळाली होती आणि काल रात्री सुमारे 11-12 वाजता हा जो विष्णू गायरी आहे त्याच्या स्कॉर्पिओमध्ये हे दोघं जण एका ठिकाणाहून जात होते अशी माहिती मिळाली. तेव्हा ट्रॅप लावून आम्ही सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेतलं. महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनतर्फे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आलंय. तर या आंदोलनात शेकडो सफाई कामगारांनी सहभाग घेत आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज उठवलाय. राज्यात 1 लाख नवीन सफाई कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी भरती करावी, कंत्राटी पद्धत बंद करावी, लाडपागे समितीची अंमलबजावणी करावी, तसेच स्वतंत्र वेलफेअर बोर्ड स्थापन करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. सबसे पहले मैं डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को नमन करती हूँ। आज हम यवतमाळ जिले के पूरे सफाई कामगार एकत्र हुए हैं। आज हम सब गांव की गंदगी सफा करते हैं, कचरा काड़ी सब डालिया गिलिया, तो भी हमको कोई बात का न्याय मिलता नहीं है। आज हमारे यहाँ पर कम से कम 40 साल के करीब से हमारे गांव में, हमारे शहर में कोई सफाई कामगार की भर्ती हुई नहीं है और हमारे सफाई कामगार को कभी न्याय नहीं मिला है। इस वजह से हम ये पूरा आंदोलन करने बैठे हैं। हमारी मांगे पूरी नहीं हुई तो इसके भी आगे हम तीव्र आंदोलन करने को तैयार है। और मैं यवतमाळ जिले की महिला सफाई कामगार जिल्हा अध्यक्ष, यवतमाळ सफाई कामगारों की जिल्हा अध्यक्ष. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.